नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी ह्या वर्गातील 8वा लेसन वॉयाजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा श्री अच्युत गोडबोले यांनी लिहिलेला लेसन आपण बघणार आहोत. मित्रांनो, हा लेसन त्यांचं जे आत्मचरित्र आहे जे त्यांनी लिहिले त्याच्यातला एक भाग आहे जो आपण आज अभ्यासणार आहोत. चला लेखकाचा परिचय करून घेऊ. Achyut Godbole, born in 1950, is well known for his writings in Marathi and English. की त्यांचं ते प्रसिद्ध आहे मराठी आणि इंग्लिश रायटिंगमध्ये त्यांनी अनेक लिखाण केलेलं आहे. He is a prolific writer in various genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. की ते एक नावाजलेले रायटर आहे आणि त्यांनी अनेक प्रकारामध्ये जांद्र म्हणजे प्रकार साहित्य प्रकार त्याच्यात त्यांनी खूप गोष्टी लिहिलेल्या आहे. प्रोड्यूस्ड न्यूमरस ओरिजिनल वर्क्स की स्वतः काही गोष्टी लिहिलेल्या आहे, स्वतः काही लिखाण केले, ॲज वेल ॲज ॲडॅप्टेशन्स ऑफ वर्क्स फ्रॉम अदर लँग्वेजेस इन टू मराठी. त्यांनी इंग्रजीत काही लिखाण हे त्यांनी मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहे. हिज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इन्फॉर्मल. की खरंच त्यांची रायटिंग स्टाईल ही माहितीपर आहे आणि खूप महत्त्वाची सुद्धा आहे. ही बिकेम अ केमिकल इंजिनियर फ्रॉम IIT मुंबई इन 1972. की हा हुशार विद्यार्थी 1972मधून मुंबईच्या IITमधून इंजिनियर झाला, केमिकल इंजिनियर. हेडेड टॉप मॅनेजमेंट पोझिशन्स इन कंपनीज ऑफ ग्रेट रेप्यूट. आणि उच्च पदावर ते गेले रेप्युटेड कंपनींच्या अधिकार पदावर त्यांनी काम केलं. दिस ऑटोबायोग्राफिकल स्केच पेन बाय अच्युत गोडबोले डेपिक्ट्स हिज जर्नी फ्रॉम अ मिडल क्लास स्कूल बॉय टू अ फेमस रायटर. की मित्रांनो, सुरुवातीलाच मी सांगितलं की हा त्यांच्या आत्मचरित्रातला एक भाग आहे आणि याच्यामध्ये त्यांनी एक मध्यमवर्गीय मुलाची झेप एका फेमस रायटरपर्यंत कशी झाली त्याचा सगळा आढावा घेतलेला आहे. ही वॉज अ सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कम्प्युटर सिस्टम्स. की पटनीमध्ये ते जनरल मॅनेजर म्हणून काम त्यांनी सक्सेसफुली केले. ही हेडेड मेनी अदर रेप्युटेड कंपनीज. काय ते मोठमोठ्या अधिकार पदावर राहिलेले प्रसिद्ध कंपन्यांच्या. लॅटर बिकम अ फेमस रायटर आणि त्यानंतर ते एक फेमस रायटरसुद्धा झाले. द प्रेझेंट राईट अप डिस्कसेस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स. की नाविन्यपूर्ण गोष्टीचा शोध ह्या धड्यातून आपल्याला मिळतो आहे. हाऊ ही डेव्हलप अ थर्स्ट फॉर नॉलेज. की जी तहान लागलेली होती नॉलेजची त्यांना, ती त्यांनी कशी शमवली हे इथं आपल्याला कळतं ह्या लेसनमधून. ही डिस्कसेस ॲट लेंथ द इन्ग्रेडियंट्स इसेन्शियल्स ऑफ सक्सेस अँड द वेज टू अचीव इट. की ते चीजवस्तू किंवा आवश्यक गोष्टी सक्सेससाठी काय लागतात ते आणि ते कसं अचीव केलं जाते याच्याबद्दल ते आपल्याला माहिती सांगताय ह्या लेसनमधून. चला तर मित्रांनो, आपण हा लेसन लाईन बाय लाईन बघू. टुवर्ड्स एक्सलन्स. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. की अपब्रिंगिंग म्हणजे काय? संगोपन. की माझं संगोपन एकदम साधारण पद्धतीने झालेलं आहे. वी वर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. की आम्ही लोअर मिडल क्लास मध्यमवर्गीय फॅमिलीतून मी वाढलेलो आहे असं ते सांगताय. आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इवन हॅव बेसिक ॲमेनिटीज सच ॲज अ फॅन, अ रेफ्रिजरेटर, अ गिझर, अ डायनिंग टेबल और गॅस स्टोव. की मित्रांनो, त्यांनी सांगितलं की मी 300 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये माझं बालपण गेले आणि बेसिक ॲमेनिटीज की साधारण सुविधासुद्धा आमच्या घरामध्ये नव्हत्यात. मग त्याच्यामध्ये फॅन असेल, त्याच्यामध्ये फ्रीज असेल, त्याच्यामध्ये गिझर असेल, त्याच्यामध्ये डायनिंग टेबल किंवा गॅस असेल. ह्या साध्या मुबलक सुविधासुद्धा, महत्त्वाच्या सुविधासुद्धा माझ्याकडे किंवा आमच्या घरामध्ये नव्हत्या. लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर ऑर अ कार.
मग तर कार आणि एअर कंडिशनर दूरच होती. इट वॉज ओनली व्हेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड व्हेन गॉट अ डायनिंग टेबल अँड गॅस स्टोव ॲट होम. की ज्यावेळेस मी कॉलेजला गेलो त्यावेळेस मला घड्याळ मिळालं, डायनिंग टेबल मला बघायला मिळालं आणि गॅस स्टोव घरी आला. नेव्हरलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहूड. परंतु हे गरिबीचं जाऊ द्या, परंतु माझं जे संगोपन झालं ते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये झालं. की मित्रांनो, भौतिक गोष्टींपेक्षा ज्या गोष्टी तुम्हाला समाधान देतील आयुष्यामध्ये त्या महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यामुळे ते म्हणत आहे की ह्या भौतिक गोष्टी सोडा, परंतु माझं जे बालपण होतं ते खूप चांगलं गेलं. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट used to visit our home, and for hours I could listen to the discussions about poetry and literature, मराठी and English. की मित्रांनो, इथं त्यांनी सांगितलं आहे की प्रसिद्ध मराठी पोएट विंदा करंदीकर असतील, मंगेश पाडगावकर असतील किंवा वसंत बापट असतील, हे नेहमी आमच्या घरी भेट द्यायला यायचे आणि त्यांचं डिस्कशन व्हायचं त्यांच्या आजोबांशी किंवा त्यांच्या वडिलांशी. आणि हा लहान मुलगा अच्युत गोडबोले ते सगळं डिस्कशन ऐकत बसायचा. मग ते मराठी असेल किंवा इंग्लिश असेल त्याच्यातून त्यांचं डिस्कशन व्हायचं. म्हणजे एकंदरीत वातावरण हे खूप चांगलं होतं, पोषक होतं. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्स अँड थॉमस हार्डी. की मित्रांनो, हे सगळे महान मराठी लेखक केशवसूतांचं, मर्ढेकरांचं, शेक्सपियर किंवा चार्ल्स डिकेन्स, थॉमस हार्डी ह्या मोठमोठ्या लेखकांबद्दलच्या गोष्टी डिस्कस करायच्या. आय डिड नॉट फुली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स इन डेप्थ. की सखोलपणे मला काय त्यांचं डिस्कशन समजायचं नाही, परंतु त्या डिस्कशनचा एक भाग मी असायचो असं ते इथं आपल्याला सांगतायत. बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. परंतु खरंच मी मोठ्या प्रमाणाने तिथं इम्प्रेस होऊन जायचो, प्रभावित व्हायचो. वी ऑल्सो वर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. की मित्रांनो, महान जे गायक असतील, नाटककार होते पंडित कुमार गंधर्व, संगीत नाटककार पंडित भीमसेन जोशी, एक प्रसिद्ध असे गायक पंडित जसराज, की हे सुद्धा प्रसिद्ध गायक होते. हे प्रसिद्ध लोक म्युझिक क्षेत्रामधलं, संगीत क्षेत्रामधलं, ते सुद्धा आमच्या घरी यायचे आणि रात्रभर त्यांची मैफिल रंगायची, चर्चा व्हायची पहाटेपर्यंत. धिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आणि त्याच्यामुळे ते सांगताय की माझा म्युझिकमधला आणि माझा साहित्यामधला जो इंटरेस्ट आहे तो ह्या गोष्टींमुळे डेव्हलप झाला शाळेच्या काळामध्ये. आय डिड नॉट अँड इवन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक. आता ते इथं सत्य सांगता आपल्याला की व्याकरण हे मला संगीताचं कळत नाही आहे. बट आय बिगॅन टू लव इट ट्रेमंडसली सिन्स देन. परंतु संगीतातले जे चाले ते थोडे मला कळायला लागले आणि त्याच्यामुळे मी खरोखरच त्याच्यावर प्रेम करायला लागलो असं ते इथं सांगताय. Most of the times, the topics of discussion at our home were about music, literature, paintings, sculptures, each. की खूप नेहमी डिस्कशनचं टॉपिक्स काय असायचे आमच्या घरामध्ये, तर म्युझिकशी रिलेटेड, साहित्याशी रिलेटेड, चित्रकारितेशी रिलेटेड. कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट वॅन गॉज, हे डच पेंटर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मोझार्ट हा सुद्धा प्रसिद्ध म्युझिक कंपोजर आहे. मायकेल अँजेलो प्रसिद्ध पेंटर आहे मित्रांनो. हे लोकांचं सुद्धा डिस्कशन आमच्या घरामध्ये व्हायचं, यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मला लहानपणीच मिळायची. इट वॉज बिकॉज ऑफ सच मिलिओ अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन अवर लाईव्स दॅन सायन्स ऑर टेक्नॉलॉजी. की मित्रांनो, इथं ते मोकळ्या मनाने सांगताय की
सामाजिक वातावरण मिलिय मलय ज्याचं प्रोनाउन्सिएशन आपल्याला करता येईल की मलिय म्हणजे सामाजिक वातावरण. इट वॉज बिकॉज ऑफ सच मलिय अराउंड मी that I had a firm belief that which I still hold, that all arts are equally, if not more important in our lives than science and technology. की मित्रांनो, सायन्स आणि टेक्नॉलॉजी जेवढी महत्त्वाची आहे आपल्याला जीवनामध्ये, त्याच पद्धतीने सगळे आर्ट्स, सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये साहित्य असेल, त्याच्यामध्ये म्युझिक असेल, त्याच्यामध्ये पेंटिंग असेल, त्याच्यामध्ये एखादी कला असेल, त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो. आय हॅड लर्न्ड फ्रॉम माय चाइल्डहूड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. की लहानपणापासून मला एकच गोष्ट कळली की पैसा हीच फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाही. इट इज नेसेसरी, बट इफ ॲट ऑल देर इज समथिंग विच एनरिचेस अवर लाईव्स अँड पुट्स मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स, इट इज द आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. की पैसा असून फक्त चालत नाही मित्रांनो, परंतु आपल्या जीवनाला समृद्ध करण्याची ताकद फक्त पैशामध्ये नसते. मग ती कशामध्ये? तर ती आर्ट्समध्ये, ती म्युझिकमध्ये, लिटरेचरमध्ये. ह्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहे. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. याचा अर्थ असा नाही की मला सायन्स आणि मॅथमॅटिक्स आवडायचं नाही. इनफॅक्ट आय लव्ड दीज सब्जेक्ट्स. की खरं तर ह्या सब्जेक्टबद्दल, ह्या विषयांवर माझं खूप प्रेम होतं. हाऊ एवर आय डिड नॉट स्टडी देम फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स. की मी त्यांचा अभ्यास फक्त जास्त मार्क्स पाडण्यासाठी परीक्षेमध्ये करायचो नाही. आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट्स or any subjects for that matter for its inherent beauty. की मित्रांनो, आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट. मी त्या सब्जेक्टचा अभ्यास का करायचो? मॅथमॅटिक्स असेल किंवा सायन्स असेल. इट्स इनहेरंट ब्युटी. इनहेरंट म्हणजे उपजत, त्यांच्यामध्ये असलेली उपजत सुंदरता. त्यामुळे आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल. की मग ते उदाहरण सांगताय की न्यूटनचं जे लॉ आहे, तो मला, गतीचा जो नियम आहे, न्यूटनचे 3 नियम, ते मला तेवढेच सुंदर वाटतात जेवढे पायथागोरियन थोरियम इलेगंट. की तेवढेच मला पायथागोरसची जी थेअरीज आहे त्यासुद्धा मला आकर्षक वाटत आहे. आय लव्ड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ 9th स्टँडर्ड व्हेन आय वॉज इन 7th. की मित्रांनो, अच्युत गोडबोले हे किती हुशार होते ह्यावरनं आपल्याला कळतं आहे. ते सांगताय की मला फिजिक्सचे, भौतिकशास्त्राचे आणि गणिताचे जे उदाहरणे ते 9वीचे मला सोडवायला खूप आवडायचे ज्यावेळेस मी 7वीत अभ्यास करायचो. नॉट टू शो ऑफ, फक्त दिखावपणासाठी नाही, बट जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्वॉल्व्ड इन सॉल्विंग देम. परंतु मला ते त्याच्यामध्ये जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व करायला खूप आवडायचं म्हणून. की फक्त दिखावपणासाठी मी करायचो नाही. आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट इलेगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. की मित्रांनो, इलेगंट म्हणजे आकर्षक. आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग, आणि त्याच्यामुळे मला क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व करायला खूप आवडायला लागलं. एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट इलेगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम, आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याची आकर्षक मेथड शोधण्यासाठी मला उत्सुकता वाटायची. तो प्रयत्न मी करायचो. ऑब्वियसली दीज प्रॉब्लेम्स वर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम. की शाळेमध्ये, अभ्यासक्रमामध्ये दीज प्रॉब्लेम्स वर नॉट अ पार्ट ऑफ करिक्युलम. की अभ्यासक्रमामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्विंगचा भाग नव्हता. बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस. परंतु मला ती प्रोसेस खूप आनंददायक वाटायची. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem solving attitude. की मित्रांनो, ह्या गोष्टीमुळे मी मार्कांशी रिलेटेड काही गोष्टी करायचो नाही, एक्झामशी रिलेटेड मी फक्त अभ्यास करायचो नाही, परंतु मी सतत प्रॉब्लेम सॉल्विंग गोष्टी करत असल्यामुळे तो
ॲटिट्यूड माझ्यामध्ये डेव्हलप झाला आहे की एखादी गोष्ट सॉल्व करण्याचा जो ॲटिट्यूड असतो तो, विच केम हँडी when I appeared for my IIT entrance JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. आता ते इथं सांगताय की या प्रॉब्लेम सॉल्विंगचा फायदा मला कुठे झाला, ज्यावेळेस मी JEEची IITची एंट्रन्स एक्झाम दिली मित्रांनो, त्यावेळेस मला त्याचा खूप फायदा झाला. कारण प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी तुमची महत्त्वाची असली पाहिजे. तिथं तुम्हाला लॉजिकली तार्किकदृष्ट्या तुम्हाला त्या गोष्टी सॉल्व करता आल्या पाहिजे. लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व होतो आहे, परंतु तो 1 मिनिटात सॉल्व होतो आहे की 1 दिवसात, ते सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. 1 मिनिटात सॉल्व होतो आहे तो प्रॉब्लेम, त्या माणसामध्ये किती गती हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, ते समजलं पाहिजे. त्याच्यामुळे क्विकली तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याची आणि रॅपिडली सॉल्व करण्याचा फायदा मला IITच्या एंट्रन्स एक्झाममध्ये झाला आहे मित्रांनो. आय स्कोर्ड 100% मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल द एक्झामिनेशन्स दॅट आय अपियर्ड फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटील IIT. की मित्रांनो, गणितामध्ये मला प्रत्येक एक्झाममध्ये 100पैकी 100 मार्क्स मिळायचे. मग पहिली ते IITपर्यंतचं सगळ्या वर्गांमध्ये मला आउट ऑफ मार्क्स मिळायचे, 1-2 ठिकाणी सोडले तर. आय स्टूड 16th इन द SSC बोर्ड. की मित्रांनो, 10वीला मी पूर्ण महाराष्ट्रातून नागपूर बोर्डातून कितवा आलो होतो, 16वा आलो होतो. ॲट दॅट टाईम धिस एक्झामिनेशन वॉज फॉर द होल ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडिंग नागपूर, अँड आय स्टूड फर्स्ट इन युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट्स पुट टुगेदर. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये मी सगळ्या सब्जेक्टमध्ये पहिला होतो. दोज डेज you could get admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in university. की मित्रांनो, जर तुम्ही विद्यापीठात पहिला आलेले असाल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झामची गरज भासणार नव्हती. परंतु ही गोष्ट यांना माहीत नव्हती. हे ग्रॅज्युएशनला सगळ्यात टॉप होते, सगळ्यात जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी होते आणि त्याच्यामुळे यांना IITला डायरेक्ट प्रवेश मिळणार होता. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT. परंतु त्याच्यामुळे IIT देऊ नये, IITची एंट्रन्स एक्झामची मला गरज भासणार नव्हती. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. परंतु सोलापूरमध्ये मी ज्या भागात राहायचो तिथं मला ही माहिती मिळालेली नव्हती की जो मुलगा विद्यापीठात टॉपर आहे त्याला IIT एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज भासत नाही, त्याला डायरेक्ट ॲडमिशन मिळते. फॉर आय डाऊट इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट धिस रूल. परंतु ते असं इथं आपल्याला सांगत आहे की सोलापूरमध्ये कदाचित कोणालाही हा नियम माहीत नसेल की जो मुलगा विद्यापीठात पहिला आला आहे त्याला IIT एंट्रन्स टेस्टची गरज नाही आहे. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. त्याच्यामुळे मी IITला बसलो आणि एंट्रन्स टेस्टमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवले मित्रांनो. I was quite happy getting into IIT, but my job was short-lived. की मला खूप आनंद होता की मला IITला ॲडमिशन मिळतं आहे, परंतु माझा आनंद हा जास्त काळ टिकला नाही, तो लगेच निघून गेला. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 stories. की मित्रांनो, की मी सोलापूरमध्ये राहत असताना तिथं मी 3 मजल्यांपेक्षा जास्त मोठी बिल्डिंग बघितलेली नव्हती. मुंबई हाऊ एव्हर वॉज फुल ऑफ स्काय स्क्रॅपर्स. की मित्रांनो, स्काय स्क्रॅपर्स म्हणजे काय, तो उंच बिल्डिंग टॉवर्स. की मुंबईमध्ये मी उंच टॉवर्स बघितली. ॲट IIT मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स यूज टू कॉन्व्हर्स इन इंग्लिश वेअर ॲज माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. की मित्रांनो, IITला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या संस्थेमध्ये मी ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस तिथं मुलं आणि सगळे प्रोफेसर हे इंग्रजीमधून संभाषण करायचे आणि माझं इंग्रजी हे खूप चांगल्या दर्जाचं नव्हतं, एकदम कच्चं होतं. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी.
की मी मराठी मीडियमचा स्टुडंट होतो. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक आणि माझं संभाषण करण्याचं जे कला होती ती खूप दयनीय होती की मी चांगल्या पद्धतीने संभाषण करू शकत नव्हतो. नॉट ओनली डीड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी, की शब्दसाठा खूप कमी होता माझ्याकडे, बट माय प्रनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस व्हेरी ऑकवर्ड टू से द लिस्ट. की मित्रांनो, शब्दसंग्रह तर नव्हता, परंतु माझी जी वाक्य बनवण्याची कला होती तीसुद्धा खूप विचित्र होती. ड्यू टू ऑल धिस आय वॉज फीलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर. की ह्या गोष्टीमुळे मला ह्या मुंबईमध्ये एकाकी वाटायला लागलं, टेरिफाईड भीतीदायक वाटायला लागलं. आय डेव्हलप्ड ॲन इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, की मला न्यूनगंड निर्माण झाला की आपल्यापेक्षा लोक मोठे, खूप हुशार आहे, आपण त्यांच्या तुलनेने खूप कमी आहोत, असा न्यूनगंड मला तयार झाला. अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. आणि त्याच्यामुळे मला नेहमी वाटू लागलं की आपण मुंबई सोडून जायला पाहिजे, IIT सोडून गेलं पाहिजे. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल in the hostel sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. adjacent म्हणजे एकदम शेजारी. की मित्रांनो, एक दिवस आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल, की त्यांची जी कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये ज्यावेळेस अच्युत गोडबोले हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये बसलेले असताना सिपिंग टी चहा पित होते, त्यावेळेस एक सिनियर मुलगा केम अँड सॅट ऑन द चेअर adjacent टू मी, की माझ्या शेजारच्या चेअरवर येऊन बसला. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. तो इंग्लिश मिडियमचा मुलगा होता, विथ फेअरली सोफिस्टिकेटेड इंग्लिश, आणि एकदम सफाईदारपणे इंग्लिश बोलणारा होता. ॲटलिस्ट स्पोकन ऑर कॉलक्वियल इंग्लिश. आणि मित्रांनो, तो एकदम सफाईदार आणि बोलीभाषेतील इंग्रजी बोलत होता. ही वॉज अ बिट ॲरोगंट, परंतु तो थोडा उद्धट वाटला. वॉन्टेड टू पुल माय लेग, आणि माझी मजाक घ्यायला तो आला, मस्करी करायला आला. ही ट्राईड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन विथ मी अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड. आणि तो लगेच संभाषण करायला लागला माझ्याशी इंग्रजीमधून, आणि तो माझ्या चुका काढायला लागला. प्रत्येक सेंटेन्समधल्या ते चुका तो माझ्या काढायला लागला. आफ्टर अबाउट 5 minutes ही वॉकड अवे आफ्टर इन्सल्टिंग मी, आणि माझा अपमान करून अशा पद्धतीने तो निघून गेला 5 मिनिटांनी. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. की मित्रांनो, मला अत्यंत अपमानित वाटलं. ह्युमिलिएटेड म्हणजे अपमानित, आणि अपसेट मी व्यथित झालो. ॲज इट इज आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडंट अँड धिस इन्सिडंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. की मित्रांनो, मला डिप्रेस्ड, मी एकदम निराश झालो. डिफिडंट म्हणजे आत्मविश्वास खचणे, की माझा पूर्ण आत्मविश्वास खचला. धिस इन्सिडंट वॉज द लास्ट स्ट्रॉ, की माझ्यावर मी तो घाव बसलेला होता की मी एवढा हुशार आणि मला इंग्रजी येत नाही, याचं मला खूप दुःख वाटायला लागलं. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन, मी पूर्णतः तुटून गेलो. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. आणि त्या क्षणाला मला असं वाटायला लागलं की आपण आता पळून जावं सोलापूरला, इथं राहू नये. However, it was only my self-esteem which stopped me. परंतु माझा स्वाभिमान मला तिथं कामी आला, की ज्याने मला तिथं थांबवून घेतलं. Suddenly, a feeling of determination and strength came over me and gripped me. आणि लगेचच मला सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन, दृढ निश्चय मी केला. अँड स्ट्रेंथ म्हणजे
एक ताकद केम ओवर मी अँड ग्रिप्ड मी, आणि ताकद डिटर्मिनेशन दृढ निश्चयाने मला वेढलं, ग्रिप्ड मी. डिस्पाईट हेलिंग फ्रॉम सोलापूर, जरीही मी सोलापूरवरनं आलेलो असेल. इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन द स्कूल, जरी मी स्कूलमध्ये शाळेमध्ये रँक होल्डर असेल, पहिला येणारा विद्यार्थी असेल, हुशार विद्यार्थी असेल. व्हाय शुड आय गिव्ह अप, मग मी काय ह्या गोष्टी सोडून द्यावं, का IITचा कॅम्पस सोडून जावं सोलापूरला. अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश, आणि ते सुद्धा एका साध्या गोष्टीसाठी, इंग्लिशसाठी. आय वॉज नॉट टू गिव्ह अप, की मला अशा पद्धतीने हार मानणं मंजूर नव्हतं. अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक, आणि मी ठरवलं की लढा द्यायचा इंग्लिशबरोबर आणि इंग्लिश चांगलं पद्धतीने शिकून घ्यायचं. As I climbed the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. मी माघारी परतलो आणि हॉस्टेलमध्ये जायला लागलो. हॉस्टेलच्या ज्या पायऱ्या मी चढत होतो त्या चढता चढता माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हू आर एज्युकेटेड इन व्हर्नाक्युलर लँग्वेजेस सच ॲज मराठी थिंक इन मराठी बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश, की मित्रांनो, जे आपण मराठी मीडियममध्ये किंवा हिंदी मीडियममध्ये शिकलेलो असतो आणि आपल्याला इंग्लिशचा जो प्रॉब्लेम असतो तो काय येतो, कारण आपण मराठीमध्ये जे शिकलेले लोक असतात ते मराठीमध्ये विचार करतात पहिले इंग्लिश बोलायच्या आधी. हिंदीमध्ये शिकणारे मुलं पहिले हिंदीमध्ये विचार करतात आणि नंतर मग ते ट्रान्सलेट करतात इंग्लिशमध्ये. ट्रान्सलेट इट इन इंग्लिश and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. आणि त्याच्यामुळे आपण ते पहिले मराठीत ट्रान्सलेट करतो आणि ते ट्रान्सलेट केल्यानंतर आपण मग ऑकवर्ड फॅशनने आपले इंग्लिश बोलतो, एकदम विचित्र पद्धतीने. म्हणून ती गोष्ट माझ्या मनामध्ये आली की आपण पहिले मराठी मीडियमची माध्यमाची मुलं पहिले मराठीमध्ये विचार करतो, तो मराठी विचार इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो आणि मग एक्सप्रेस करतो, आणि ते एकदम विचित्र असतं. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वूड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट, की मी लगेच तिथं डिसाईड केलं की मी अशा पद्धतीने करणार नाही. मराठीत विचार करून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बोलणार नाही. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स, की मला उत्कृष्टता पाहिजे होती बोलण्यामध्ये. धिस अर्ज म्हणजे प्रेरणा, टू एक्सेल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहूड, की ती प्रेरणा काहीतरी आपण केलं पाहिजे ती माझ्या मनामध्ये लहानपणापासून होती. वेदर आय वूड सक्सीड इन धिस ऑर नॉट, की मी त्याच्यामध्ये यशस्वी होईल किंवा नाही त्याची मला तमा नव्हती. आय ऑलवेज सेट माय एम्स हाय, परंतु लहानपणापासून मी माझी ध्येय एकदम उंच ठेवलेली होती. इन धिस केस टू आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, इलेगंट अँड फ्लुएंट इंग्लिश, आणि ह्या केसमध्ये सुद्धा मला इंग्लिश एकदम उत्कृष्ट पद्धतीने, इलेगंट प्रभावीपणाने आणि फ्लुएंट स्पष्ट बोलायचं होतं. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर, की मित्रांनो, इंग्लिश सुधारण्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या त्या आपल्याला इथं सांगताय. पहिली गोष्ट मी केली की मी इंग्लिश न्यूजपेपर वाचायला लागलो, इंग्लिश नॉवेल्स, त्याच्यानंतर इंग्लिश नॉवेल्ससुद्धा मी वाचायला लागलो. आय स्टडीड इटिमॉलॉजी अँड फोनेटिक्स, की मी स्टडीड इटिमॉलॉजी म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र, शब्दांचं व्युत्पत्तीशास्त्र मी वाचायला लागलो. फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र. अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम, आणि त्याच्यामुळे शब्द कसे तयार झाले आणि ते शब्द कसे उच्चारायला पाहिजे त्या गोष्टी मी शिकायला लागलो. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग, रिअलायझिंग माय मिस्टेक्स अँड करेक्टिंग देम माय सेल्फ ऑल द टाईम अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे. आणि त्याच्यामुळे मी आरशासमोर उभा राहायचो आणि बोलण्याची प्रॅक्टिस करायचो
समजून घ्यायचो की काय माझ्या चुका होत आहे, त्या पुन्हा एकदा दुरुस्त करायचो आणि वारंवार ह्या गोष्टी मी करत राहिलो आणि अशा पद्धतीने दिवसेंदिवस माझे इंग्लिश सुधारत गेलं मित्रांनो. It took about 9 to 10 months, by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. आणि त्याच्यामुळे 9 ते 10 महिन्याच्या काळानंतर मला जो कॉन्फिडन्स आला, त्या कॉन्फिडन्समुळे मला एकदम चांगलं वाटायला लागलं, कारण मी आता कोणाबरोबरही खूप वेळ इंग्लिश बोलू शकत होतो. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड, की माझी जी भीती होती ती नष्ट झालेली होती. अँड आय स्टार्टेड फिलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि हॉस्टेलमध्ये सुद्धा, परक्या ठिकाणीसुद्धा मला आता घरातल्यासारखं वाटायला लागलं होतं. इन माय फ्युचर करिअर, आउट ऑफ 32 years in information technology field, I was the chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. की माझ्या नंतरच्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये, ज्याच्यामध्ये मी IT क्षेत्रामध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं होतं, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं होतं, अनेक कंपन्यांचा मी मुख्याधिकारी होतो, अनेक थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स, की हजारो इंजिनियर्स माझ्या हाताखाली होते जगभरामध्ये. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स ऑर निगोशिएशन मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ द CEOs, डायरेक्टर्स ऑर VPs इन द US. आणि ह्या काळामध्ये आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स, की मला एखादी गोष्ट जर लॉन्च करायचं असेल त्याचं प्रेझेंटेशन करावं लागायचं इंग्लिशमधून, निगोशिएशन्स की वाटाघाटी करावं लागायच्या, कॉन्ट्रॅक्ट्स की अनेक कॉन्ट्रॅक्ट मला साईन करावं लागायचे जगभरामध्ये. CEOs, त्या कंपन्यांचे मालक असतील, डायरेक्टर्स असतील, VPs असतील, व्हाईस प्रेसिडेंट्स असतील, किंवा US मधले, UK मधले किंवा ऑस्ट्रेलियामधले, की USA मधले, अमेरिकेमधले असतील, इंग्लंडमधले असतील किंवा ऑस्ट्रेलियामधले असतील, हे सगळे मोठमोठ्या व्यक्तींबरोबर मला वाटाघाटी, प्रेझेंटेशन, कॉन्ट्रॅक्ट करावं लागायचे, ते सुद्धा इंग्लिशमध्ये. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट ईज ॲट दॅट टाईम. आणि त्याच्यामुळे मी खरोखरच, मला एकदम दडपण असायचं आणि मला एकदम सामान्य वाटायचं त्या गोष्टी करतानासुद्धा. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट ॲट IIT, की हे सगळं घडलं होतं IITच्या माझ्या त्या 9 ते 10 महिन्याच्या परिश्रमाचं फल. त्याच्यातून I could sign contracts worth millions of dollars worldwide and also run large global software companies. की मी जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्ट करत होतो $million आणि रन लार्जर ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज, आणि एक सॉफ्टवेअर कंपनीसुद्धा, तिचा मालकसुद्धा मी झालेलो होतो, तीसुद्धा मी चालवत होतो. ॲट IIT आय गॉट फेअरली गुड मार्क्स इन माय फर्स्ट 2 years, की IITमध्ये पहिल्या 2 वर्षामध्ये मला खरंच चांगले मार्क्स मिळाले. हाऊएवर अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हॅपन्ड व्हाईल आय वॉज इन माय 3rd year. परंतु 3ऱ्या वर्षी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट घडली. I came in contact with about 15 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT. की मित्रांनो, ह्या 3ऱ्या वर्षी मी 15 ते 20 अत्यंत हुशार मुलं असतील IITमधली, तिथं रिसर्च करणारे विद्यार्थी असतील, तिथले प्रोफेसर्स असतील, यांच्या ग्रुपमध्ये मी सामील झालो. मग ते कुठले होते ते मुलं? तर IITचे सुद्धा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे, त्याच्यानंतर TIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ह्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधले मुलं, त्याच्यानंतर BARC, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, ह्या BARCमधले काही शास्त्रज्ञ, त्यांच्याशी माझी तिथं ओळख झाली. दे इन्क्लुडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT, की जे रिसर्च होते IITतले स्टुडंट्स होते ते खरंच टॉप मोस्ट स्टुडंट होते. व्हिजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिकन युनिव्हर्सिटीज, आणि जे रिसर्च होते ते व्हिजिटिंग प्रोफेसर्स होते, ते अमेरिकेतल्या टॉप युनिव्हर्सिटीचे लोक होते, प्रोफेसर्स होते, रिसर्चर्स होते. अँड व्हेरी रिनोड मॅथमॅटिशियन्स इन द वर्ल्ड अँड सो ऑन.
आणि प्रसिद्ध असे गणित तज्ज्ञसुद्धा त्या 10 ते 15 जणांच्या ग्रुपमध्ये होते, 15 ते 20 जणांच्या ग्रुपमध्ये होते. आय वॉज इन्स्टंटेनियसली म्हणजे मित्रांनो की मी तात्काळ इन्स्टंटेनियसली अट्रॅक्टेड टू धिस ग्रुप, आणि तात्काळ मी त्या ग्रुपमध्ये सामील झालो, अट्रॅक्ट झालो. धिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ, की ह्या फ्रेंडशिपमुळे माझ्या जीवनामध्ये खूप मोठा परिणाम झाला. Until that time, I used to consider myself somewhat intelligent. कारण मित्रांनो त्यावेळेपर्यंत मी स्वतःला काय समजत होतो, खूप इंटेलिजंट समजत होतो. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant, and I realized where I stood. आणि ज्यावेळेस मी त्या ग्रुपमध्ये सामील झालो त्यावेळेस मला कळलं की खरं हुशारी काय असते आणि मी कुठे ह्या हुशार लोकांमध्ये, हे मला तिथं कळलं. आय वॉज ॲक्च्युली ऑल्सो व्हेरी लकी दॅट आय केम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल ऑन द ग्लोबल स्केल अर्ली इन माय लाईफ. की मित्रांनो मी माझ्या आयुष्यामध्ये खूप लवकर अशा हुशार लोकांच्या, जगभरातील हुशार लोकांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पटनी टू स्टार्ट इन्फोसिस. की इन्फोसिसचे संस्थापक आहे नारायण मूर्ती, त्यांनी पटनी कम्प्युटर सोडलं. आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन ऑक्युपाईंग द सेम चेअर. की नारायण मूर्तींनी जी जागा सोडली त्या जागेवर माझी अपॉइंटमेंट झाली त्या पटनी कम्प्युटरचा CEO म्हणून. माय हेड ऑफिस वॉज इन केम्ब्रिज मॅसॅच्युसेट्स USA. की मॅसॅच्युसेट्समधलं USA केम्ब्रिजमध्ये त्यांचं हेड ऑफिस होतं त्या पटनी सॉफ्टवेअर कंपनीचं. व्हेरी नियर बोस्टन, की बोस्टनच्या अगदी जवळ. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजसंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. की अमेरिकेतली जी महत्त्वाची संस्था आहे MIT, त्या बिल्डिंगच्या जवळच माझं ऑफिस होतं. आय हॅड टू व्हिजिट द US एव्हरी फ्यू मंथ्स इन दोज डेज. की मी अमेरिकेला प्रत्येक महिन्यामध्ये तिथं जायचो काही दिवस. आय यूज टू व्हिजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. की MITमध्ये काही माझे मित्र होते, लंच टाईमला मी त्यांना भेटायला MITमध्ये जायचो. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबेल लॉरिएट्स ॲट द डायनिंग टेबल. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट की ज्या ज्या लोकांना नोबेल प्राईज मिळालेले ते नोबेल प्राईज विनर मला तिथं डायनिंग टेबलवर माझ्या शेजारी बसलेले मला दिसायचे. इफ यू वॉक्ड फॉर ॲन अवर फ्रॉम देअर यू कुड रीच हॉवर्ड स्क्वेअर नियर हॉवर्ड युनिव्हर्सिटी. की मित्रांनो 1 तासाच्या अंतरावर तिथं हॉवर्ड युनिव्हर्सिटीसुद्धा होती, जी खूप प्रसिद्ध युनिव्हर्सिटी मित्रांनो. आय यूज टू व्हिजिट बोथ दीज युनिव्हर्सिटीज अँड कुड टॉक टू द नंबर ऑफ नोबेल लॉरिएट्स. की मित्रांनो मी त्या युनिव्हर्सिटीलासुद्धा भेट द्यायचो आणि तिथं जे जगभरातले नावाजलेले लोक आहे, ज्यांना नोबेल प्राईज मिळाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांच्याशी मी संवाद साधायचो. ड्युरिंग दीज इयर्स आय ट्रॅव्हल्ड अ लॉट टू US. की ह्या काळामध्ये मी अमेरिकेचा खूप प्रवास केला. युरोप, जापान, ऑस्ट्रेलिया, अँड कुड मीट अ नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स अँड मॅनेजमेंट गुरुज सच ॲज अल्विन टॉफलर, पीटर डकर, C.K. Prahlad, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf, who designed TCP and IP, which is the basic protocol of internet. की मित्रांनो मी अमेरिकेचा, युरोपचा, जपानचा, ऑस्ट्रेलियाचा खूप वेळा प्रवास केला आहे आणि त्या प्रवासामध्ये मी महान असे विचारवंत, मॅनेजमेंट गुरु, व्यवस्थापनामध्ये जे आघाडीला होते त्यावेळेस त्यांना भेटलो. त्याच्यामध्ये अल्विन टॉफर नावाचे एक मॅनेजमेंट गुरु होते, पीटर ड्रकर, C.K. प्रल्हाद, टॉम पीटर्स, आणि जे टेक्नॉलॉजिस्ट होते की ज्यांनी IT क्षेत्रामध्ये नावाजलेलं काम केले, अभूतपूर्व काम केले, ते म्हणजे विन्सेंट टफ, ज्यांनी TCP आणि IP ह्या गोष्टींचा शोध लावला आहे. आता TCP म्हणजे काय, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल,
आणि IP इंटरनेट प्रोटोकॉल ह्या गोष्टी त्यांनी इंटरनेटमध्ये आणलेल्या आहेत. ते व्हिन्से सर्फ यांनासुद्धा मी भेटलो आहे. ऑल दीज डिस्कशन्स विथ दीज ग्रेट्स ब्रॉडन माय हॉरिझॉन, की हॉरिझॉन म्हणजे क्षितिज, की ह्या लोकांशी चर्चा केल्यानंतर माझं जे विचारांचं क्षितिज आहे ते अजून मोठं झालं. अँड माय एम अँड वर्ल्ड व्ह्यू बिकेम ग्लोबल, आणि माझं जे ध्येय होतं आणि वर्ल्ड व्ह्यू जगाबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन होता तो खरोखरच वैश्विक झाला, मोठा झाला. इट टॉट मी ह्युमिलिटी अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ. The lesson in humility and hard work as well as passion for excellence was going to play a very important and vital role in my life. की मित्रांनो, आता इथं आपल्याला गोडबोले सर काय सांगताय, द लेसन इन ह्युमिलिटी. मित्रांनो, इथं ह्युमिलिटीचा अर्थ विनम्रता असा घ्यायचा आहे आपण, की द लेसन इन ह्युमिलिटी, की विनम्रता अँड हार्डवर्क, की कष्ट, ॲज वेल ॲज पॅशन, की तुमचं प्रेम, पॅशन फॉर एक्सलन्स, की एकदम उत्कृष्ट होण्याबद्दलची तुमची चिकाटी पॅशन वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल इन माय लाईफ, की माझ्या लाईफमध्ये हार्डवर्क असेल, विनम्रता असेल आणि एखादी चांगली गोष्ट उत्कृष्ट पद्धतीने करण्याची प्रेरणा असेल, ह्या खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्यांनी खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे, महत्त्वाचा भाग होता तो माझ्या लाईफमध्ये, आणि त्याच्यामुळे हे एक्सलन्स, हे यश मला मिळालं. कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT, माय फ्रेंड्स वर नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी बट दे वर व्हेरी वेल रीड. की ठीक आहे, आता IITचं ग्लोबल लेवलचं त्यांनी सांगितलं, पण ते आता त्यांच्या स्वतःच्या मित्रांबद्दल सांगताय, भारतातले मित्र, त्यांच्या हॉस्टेलमधले मित्र, की ते जरी नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी, जरी ते माझ्यापेक्षा खूप हुशार नव्हते, बट दे वर व्हेरी वेल रीड, परंतु ते खरोखरच अभ्यासू होते, वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज ते बाळगून होते. दे हॅड इंटरेस्ट इन ऑल द सब्जेक्ट्स लाईक सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स इच. आणि मित्रांनो, मग ते सांगताय की त्या माझ्या मित्रांना ह्या सगळ्या सब्जेक्ट्सचं नॉलेज होतं. मग सायन्स असेल, तंत्रज्ञान असेल, सोशॉलॉजी, समाजशास्त्राचं नॉलेज असेल, सायकॉलॉजी, मानसशास्त्राचं नॉलेज असेल, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, त्याच्यानंतर अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय तर मानववंशशास्त्र, त्याच्यानंतर आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना ज्ञान होतं मित्रांनो, त्यांच्या मित्रांना. Our group was interested in all of these branches apart from all the fine arts such as music, literature and painting. की या सगळ्या सब्जेक्टबद्दल तर त्यांना आवड होतीच होती मित्रांनो, परंतु त्याच्याबद्दल म्युझिक, लिटरेचर आणि पेंटिंगमध्ये सुद्धा त्यांचा इंटरेस्ट होता. इन शॉर्ट, आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन अँड विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. की सूर्याचा प्रकाश पडतोय त्या सगळ्या गोष्टींवर त्यांचा इंटरेस्ट तर होताच होता, म्हणजेच पृथ्वीवर असलेल्या सगळ्या गोष्टींवर त्यांचा इंटरेस्ट होताच होता. अँड विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स, की ज्याचा थेट संबंध होता ह्युमन लाईफशी, मानवी जीवनाशी आणि त्याच्या अस्तित्वाशी. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड to the group and developed immense and deep interest in all these branches of knowledge. त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या ह्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये सुद्धा मी जॉईन झालो, तिथं ॲट्रॅक्ट झालो आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचं नॉलेज घ्यायला लागलो. नन ऑफ दीज सब्जेक्ट्स वर पार्ट ऑफ आवर करिक्युलम ॲट IIT, की अभ्यासक्रमाचा भाग, ह्या विषयांच्या लिस्टमधला कोणताही विषय आमच्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. बट अगेन आय नेव्हर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. पुन्हा एकदा सांगतो की मी जास्त
मार्क्स मिळवण्यासाठी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत नाही. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी, की इथं ज्ञानाचा सागर होता माझ्यासमोर, विच आय थॉट वॉज नेसेसरी टू पास द एक्झामिनेशन ऑफ लाईफ, आणि तो पुरेसा होता एक्झामिनेशन ऑफ लाईफ, की जीवनाची जी परीक्षा आहे ती पास करण्यासाठी एवढा पुरेसा होता. विच वॉज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट पासिंग IIT एक्झामिनेशन, की आपल्याला IITला पास होण्यासाठी जेवढा अभ्यास करायचा तेवढा पुरेसा आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर ऑर ॲन एक्सपर्ट इन ऑल दीज सब्जेक्ट्स, की ह्या सगळ्या सब्जेक्टमध्ये मास्टर होणं, एक्सपर्ट होणं हे खूप डिफिकल्ट होतं. बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲट लीस्ट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मोस्ट ऑफ दीज सब्जेक्ट्स. परंतु ह्या सब्जेक्ट्समधली जे बेसिक प्रिन्सिपल्स आहे ते समजून घेणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. अँड ऑफ अस कुड इझिली टॉप द GRE एक्झामिनेशन अँड मायग्रेट टू द US. आणि एवढा जर सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास जर केला तर तो अभ्यास तुम्हाला GRE पास करून, की जी फॉरेनला जाण्यासाठीची एक्झाम आहे ती पास करून तुम्हाला युनायटेड स्टेट्सला, अमेरिकेला इझिली जाता येईल. एवढा तुमचा अभ्यास होतो आहे जर ह्या सगळ्या सब्जेक्टकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर. हाऊएव्हर दॅट थॉट नेवर इवन टच्ड अवर माइंड्स. परंतु GRE क्रॅक करायचं म्हणून आम्ही त्या विषयांशी रिलेटेड गोष्टी अभ्यासतोय असा विचार त्यावेळेस माझ्या मनालासुद्धा शिवला नाही. टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स अँड सर्विंग इंडिया अँड हर पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस. पण जग समजून घ्यावं, हाऊ इट वर्क्स, ते कसं चालतं, आणि देशाची सेवा कशी करावी, अँड हर पीपल, तिथल्या लोकांशी कशी सेवा करावी, हा इम्पॉर्टंट भाग होता ह्या सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करण्यामागे. देअरफोर आय प्लंज इन टू ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्ञानाच्या शाखांमध्ये मी स्वतःला झोकून दिलं. इट वॉज अ पिरियड ऑफ रिनायसन्स फॉर मी. तर पुनर्जागृतीचा तो काळ होता माझ्यासाठी, असं लेखक इथं आपल्याला सांगताय. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, की सापेक्षवाद आम्ही शिकत होतो, त्याच्याबद्दल डिस्कशन करतो. बिग बँग ती एक थेअरी मित्रांनो, की युनिवर्स बिगॅन ॲज अ सब्जेक्ट जस्ट अ सिंगल पॉईंट, की एका पॉईंटपासून युनिवर्सचा जन्म झालेला आहे, अशी ही बिग बँग थेअरी सांगते. ती मी तिथं डिस्कस करत होतो. ॲस्थेटिक्स, की सौंदर्यशास्त्र, लिटरेचर, साहित्य, फिलॉसॉफी, त्याच्यानंतर तत्त्वज्ञान, इकॉनॉमिक्स अँड मेनी अदर सब्जेक्ट्स एव्हरी डे अंटिल लेट इन टू द नाईट्स, की रात्रभर आम्ही त्या सब्जेक्टचा अभ्यास करत बसायचो. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन व्हरायटी ऑफ टॉपिक्स, की वेगवेगळ्या टॉपिक्सचे बुक्स माझ्या पूर्ण कपाटभर भरलेले असायचे. It is only because of the human curiosity that we have been able to make such a great progress in science and technology, की मनुष्याची ह्युमन क्युरिओसिटी कुतूहलामुळे आपण सायन्समध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये, सोशल सायन्सेसमध्ये आपण चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकलो. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स, बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज the curiosity, humility and humanity. I have a number of limitations, की माझ्याकडे खूप मर्यादा होता. बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इट. परंतु त्या मर्यादासुद्धा मी झुगारू शकलो. कशामुळे? ज्याचा मला सार्थ अभिमान आहे, ते म्हणजे क्युरिओसिटी, कुतूहल, ह्युमिलिटी म्हणजे विनम्रता, अँड ह्युमॅनिटी, मानवता, ह्या गोष्टींमुळे. कन्सर्न फॉर अवर फेलो ह्युमन बिईंग, आपल्या समाजामध्ये राहणाऱ्या मनुष्याबद्दलचं असलेलं कन्सर्न, त्याच्याबद्दल असलेली उणीव, काळजी, ह्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी शिकणं मला जमल्या. आय ऑल्सो बिकेम अ फर्म बिलिव्हर इन रॅशनलिझम अँड इक्वॅलिटी फॉर ऑल द कास्ट, क्रेड्स, रेसेस, जेंडर्स अँड रिलिजन्स, की मला
बुद्धिप्रामाण्यवादी राहायला आवडतं असं ते सांगताय, रॅशनलिझम. इक्वॅलिटी म्हणजे एकता. मग ते कास्ट जातीमधलं असेल, क्रीड्स पंथामधलं असेल, रेसेस वंशामधलं असेल, जांद्र लिंगाबद्दल असेल, आणि रिलिजन धर्माबद्दल असेल. बुद्धिप्रामाण्यवाद किंवा एकता ह्या गोष्टीचा मी खूप चाहता होतो, त्याच्यावर विश्वास होता माझा. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज अ गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज रिलिजन, की मी निसर्गाला देव म्हणून मानत होतो आणि ह्युमॅनिटी मानवता एक धर्म म्हणून मी मानत होतो. आय पास फ्रॉम IIT, जॉईन अ नॉन व्हायलंट सोशल मूवमेंट फॉर ट्रायबल्स विथ सर्वोदया, की मित्रांनो जसं मी IIT पास झालो, मी नॉन व्हायलंट सोशल मूवमेंट जी त्यावेळेस आदिवासी लोकांसाठी सर्वोदयाची जी चळवळ सुरू आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला. पार्टिसिपेटेड अ पीसफुल सत्याग्रह, वेंट टू जेल फॉर 10 days, की 10 दिवस मला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. केम बॅक टू मुंबई, मी मुंबईला परतलो. वॉज जॉबलेस फॉर व्हाईल, काही काळ मला जॉबसुद्धा नव्हता. वर्क फॉर ₹125 months टू सुपरवाइज वर्कर्स ॲट द नाईट शिफ्ट्स इन अ मेकॅनिकल वर्कशॉप, एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये सुपरवायझरचं काम केलं ₹125 महिन्याने. चेंज 30 हाऊसेस इन मुंबई, जवळजवळ 13 घरं मी मुंबईमधले बदलली. अँड फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर, आणि त्याच्यानंतर माझं आवडतं क्षेत्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ते मी निवडलं. आय स्पेंट 32 years in information technology, out of which I was Chief Executive Officer or MD or the software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US. की मित्रांनो मी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मॅनेजिंग डायरेक्टर 23 वर्ष होतो एका सॉफ्टवेअर कंपनीचा. त्याच्यानंतर लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स वर्ल्ड वाईड, की हजारो सॉफ्टवेअर प्रोफेशनल माझ्या हाताखाली काम करायचे. अँड 6 ऑफिसेस, ज्या कंपनीचे 6 ऑफिसेस होते युनायटेड स्टेट्समध्ये, 3 इन युरोप, 3 युरोपमध्ये होते, आणि 1 जपानमध्ये होतं, आणि 1 ऑस्ट्रेलिया. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 times फॉर बिझनेस, की मित्रांनो जगभरामध्ये मी 150पेक्षा जास्त वेळ प्रवास केला असेल बिझनेससाठी. ड्युरिंग धिस पिरियड आय हॅड ऑल्सो रिटन 4 books विथ 500 to 700 pages ईच ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, की मित्रांनो ह्या काळामध्ये मी 4 पुस्तकं लिहिले 500 ते 700 पानांचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल. पब्लिश्ड बाय टाटा मॅग्रा हिल, की ह्या प्रसिद्ध पब्लिशिंग कंपनीने ते छापले. देन ट्रान्सलेटेड इन टू चायनीज फॉर ग्लोबल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन चायनीज लँग्वेजमध्ये सुद्धा झालं. आय लर्न्ड अ लॉट ऑफ थिंग्स वेन आय वॉज रनिंग दीज लार्ज कंपनीज, की ज्यावेळेस ह्या मोठमोठ्या कंपन्या, नावाजलेल्या कंपन्या ज्यावेळेस मी चालवायचो त्यावेळेस अनेक गोष्टी मी शिकलो. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क, की काय मी शिकलो पहिली गोष्ट तर टीमवर्क, की सांघिक काम, एकत्र पद्धतीने काम कसं करायचं. इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क, की आजच्या जगामध्ये टीमवर्कशिवाय काहीच पॉसिबल होत नाही मित्रांनो. यू कॅन नॉट बी सक्सेसफुल इफ यू आर अ लोनर अँड ॲन इगोइस्टिक पर्सन, की तुम्ही एकटे असाल आणि तुम्ही एकदम इगोइस्टिक असाल, तुम्हाला फक्त तुम्ही स्वार्थी असाल, स्वतःचाच विचार करणारे असाल तर तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. सेकंडली यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सीइंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ, की मित्रांनो एखादं काम जर असेल तर ते काम स्वतःला झोकून तुम्ही करायला पाहिजे. तुमचं स्वतःचं एक्झाम्पल उत्कृष्ट स्टाफचं तुम्ही स्वतः द्यायला पाहिजे. थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट्स अँड युअर कलिग्स ॲज फ्रेंड्स,
तुमच्या हाताखाली काम करणारे असतील किंवा तुमच्या सहकारी असतील, यांना तुम्ही मित्र म्हणून ट्रीट केलं पाहिजे, मानलं पाहिजे. इन माय करिअर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स, की माझ्या करिअरमध्ये मी काही चुका केल्या, बट लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन, परंतु मी अनेक चांगल्या गोष्टी शिकलो. बीइंग अ गुड लिसनर, एक चांगला लिसनर, ऐकणारा झालो. टार्गेट सेटिंग, की टार्गेट सेट कसं करायचं त्याच्याबद्दल व्यवस्थित व्यवस्थापन करणारा झालो. अँड द आर्ट ऑफ डेलिगेशन विच फॉर्म्स सच ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट, की मिटिंगा कशा करायच्या ते सगळं मी ह्या काळामध्ये शिकलो. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज for so many years, I wanted to return to my first love, की अनेक वर्ष सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की ज्या क्षेत्रामध्ये आपलं अधिक रुची आहे, ज्याच्यावर आपण प्रेम करतो आहे, त्याच्याकडं आपण आलं पाहिजे. टू रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. मग ती गोष्ट कोणती होती, तर ती गोष्ट होती अनेक लोकांचं लिखाण आपण वाचावं, त्याबद्दल लिहावं. मग ते कशाशी रिलेटेड होतं, ते ह्युमन लाईफशी, मानवी जीवनाशी आणि त्यांच्या अस्तित्वाशी. देअरफॉर आय गेव अप 2 ऑफर्स ऑफ अराउंड 3 करोड रुपीज पर ॲनम. त्याच्यामुळे 3 कोटी रुपयाच्या लठ्ठ पगाराची नोकरी मी नाकारली टू बिकम अ रायटर होण्यासाठी. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग ॲज अ रायटर इन मराठी बिगॅन. अशा पद्धतीने मराठी रायटर होण्याची जे स्वप्न होतं, सेकंड इनिंग होती, ती माझी सुरू झाली. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी, की माझी IT क्षेत्रामधलं काम संपवल्यानंतर, तिथून मी बाहेर पडल्यानंतर मी जवळजवळ 34 मराठी पुस्तकं लिहिली. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स विथ टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपीज सोल्ड फॉर ईच, की त्यापैकी अनेक पुस्तकं हे बेस्ट सेलर्स आहे मित्रांनो, म्हणजे त्याची विक्री एकदम चांगल्या पद्धतीने झालेली आहे. हाऊएव्हर इट इज नॉट द सेल्स ऑर द मनी दॅट इज इम्पॉर्टंट टू मी, की सेल्स किती झाला, पैसे किती मिळाले हे इम्पॉर्टंट नाही मित्रांनो माझ्यासाठी. ॲज मच ॲज द फॅक्ट दॅट दीज बुक्स हॅव ब्रॉट अबाउट व्हेरी गुड चेंजेस इन द लाईव्स ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स, की सगळ्यात महत्त्वाचं काय, की त्या पुस्तका वाचून अनेक लोकांची मनं बदललेली आहे, त्यांचं जीवन बदललेलं आहे. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मन्नत, hundreds have come out of depression and more than a dozen have given up thoughts of committing suicides. की मित्रांनो, माझी जी सायकोलॉजीवर लिहिलेलं पुस्तके मन्नत, ते वाचून अनेक लोक दुःखाच्या गर्तेतून स्वतःला सावरले त्यांनी, आणि अनेक लोक जे आत्महत्या करणार होते ते आत्महत्या करण्यापासून वाचले गेले. डिसाइडेड टू स्टार्ट ऑल फ्रेश, आणि त्यांनी पुन्हा एकदा नवीन जीवन सुरू केलं. There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang after reading my book on science किमयागार वाचून अनेक लोकांना अवघड ज्या थेअरी आहे सापेक्षवादाच्या किंवा बिग बँग थेअरी त्या समजायला लागल्या. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रिनर्स, की जवळजवळ 20 उद्योजक माझ्या त्या एका पुस्तकामुळे निर्माण झाले, बोर्डरूम ह्या पुस्तकामुळे. देन देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे नाव कॅन अंडरस्टँड इकॉनॉमिक टाइम्स ऑर NDTV प्रॉफिट आफ्टर रीडिंग माय बुक ऑन इकॉनॉमिक्स. अर्थात नावाचे इकॉनॉमिक्स जे पुस्तक मी लिहिले इकॉनॉमिक्सशी रिलेटेड, त्याच्यामुळे अनेक लोकांना इकॉनॉमिक्स टाइम्स कसा वाचायचा, NDTVच्या न्यूज कशा बघायच्या प्रॉफिट मिळवण्यासाठी, ते त्यांना समजायला लागलं. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स गणिती हे मॅथमॅटिक्सचं गणिताशी रिलेटेड पुस्तक वाचल्यानंतर अनेक लोकांचा इंटरेस्ट गणिताबद्दल वाढला. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक नादवेद,
की नादवेद नावाच्या इंडियन म्युझिकशी रिलेटेड पुस्तकामुळे अनेकांचा इंटरेस्ट त्या म्युझिकशी रिलेटेड गोष्टींमध्ये वाढला. इंग्लिश लिटरेचर, झपूर्झा, पेंटिंग, कॅनव्हास, वेस्टर्न फिल्म्स, लाइमलाइट, वेस्टर्न म्युझिक, सिम्फनी, और बुक्स सच एज जीनियस सीरीज, रक्त और विटामिन्स और अनर्थ. It is these reactions of the thousands of readers and the feelings that I am touching the hearts of the thousands, if not lakhs, but of my readers that keep me going. की लाखो लोकांचं मत परिवर्तन मी तर करू शकलो नाही, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकलो नाही, पण काही हजारांपर्यंत पोहोचलो. ती महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि माझं लिखाण चालू ठेवण्यासाठी. व्हाय ॲम आय टेलिंग यू माय स्टोरी, की मी माझी स्टोरी तुम्हाला का सांगतो आहे. वेन आय लुक बॅक देअर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट एव्हरी इवन टुडे. की मी अनेक गोष्टी शिकलो, अनेक धडे मी शिकलो, महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात केल्या, ज्या माझ्या लाईफला आकार देण्यासाठी महत्त्वाच्या होत्या, मला प्रोत्साहित करताय पुढची वाटचाल करण्यासाठी. थर्स्ट फॉर नॉलेज, क्युरिओसिटी, कुतूहल, ह्युमिलिटी, विनम्रता, ह्युमॅनिटी, मानवता, रॅशनॅलिटी म्हणजे विवेकबुद्धी, इक्वॅलिटी, एकता, टीमवर्क की सांघिकता, क्वेस्ट म्हणजे शोध कसला तर एक्सलन्सचा, चांगुलपणाचा, नेवर से डाय की कधीही कोणतीही गोष्ट सहजासहजी सोडू नका. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला समजत नाही की आपल्यामध्ये किती पोटेन्शियल्स आहे, ताकद आहे. थिंकिंग बिग आणि मोठा विचार करण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. मोठा विचार जर केला नाही, चांगला विचार केला नाही तर कोणत्याही गोष्टी तुम्हाला साध्य होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.